नमस्कार, मी डॉक्टर सुनील पवार, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट, विमाननगर, पुणे येथे प्रॅक्टिस करतो. हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे. तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आजचा विषय आहे, फॅटी लिव्हरने हार्ट अटॅक येऊ शकतो का? फॅटी लिव्हरमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो ही सत्यता आहे. पण फॅटी लिव्हरमुळे हार्ट अटॅक का येतो आणि तो आपण कसा प्रिव्हेंट करू शकतो हे आपण जाणून घेऊ. फॅटी लिव्हरच्या आजारामध्ये सगळ्यात कॉमन रिझन डेथचं हे हार्ट अटॅकच आहे. फॅटी लिव्हर मध्ये हार्ट अटॅक येण्याची महत्वाची 5 कारणं आहेत. सगळ्यात महत्वाचं इन्सुलिन रेझिस्टन्स. इन्सुलिन रेझिस्टन्स जेव्हा असतो तेव्हा फॅटी लिव्हर तर वाढतो, पण ब्लड वेसल्स मध्ये अथेरोस्क्लेरोसिसचे चान्सेस पण वाढतात. ब्लड वेसल्स नॅरो होतात, ब्लॉक होऊ शकतात. त्याच्यामुळं हार्ट अटॅकची रिस्क वाढते. दुसरं ॲबडॉमिनल ओबेसिटी. ज्यांचा पोटाचा घेर जास्त आहे अशा लोकांना फॅटी लिव्हर तर असतोच, पण हार्ट अटॅकचीही रिस्क असते. तिसरं बॅड कोलेस्टेरॉल. कोलेस्टेरॉलमध्ये एलडीएल कोलेस्टेरॉल हा एक घटक असतो. जर एलडीएल कोलेस्टेरॉल 150च्या वर असेल तर रक्तवाहिन्या चोकअप होण्याची रिस्क जास्त असते. चौथं कारण म्हणजे एक्सरसाइजचा अभाव. जर रेग्युलर एक्सरसाइज नसेल, एरोबिक प्लस मसल स्ट्रेंथनिंग, तर फॅटी लिव्हर असेल आणि एक्सरसाइज रेग्युलर नसेल तर अशा लोकांनाही हार्ट अटॅकची रिस्क जास्त आहे. 5वं रिझन मेटाबॉलिक सिंड्रोम. फॅटी लिव्हर हा एक मेटाबॉलिक सिंड्रोमचा भाग आहे. मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये ओबेसिटी, डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉलच्या ॲबनॉर्मॅलिटीज हे सगळे आजार एकत्र असतात. जर मेटाबॉलिक सिंड्रोम असेल तर हार्ट अटॅकची रिस्क खूप जास्त असते. आणि शेवटचं, फॅटी लिव्हर मध्ये शरीरामध्ये क्रोनिक प्रमाणात इन्फ्लामेशन असतं. ही जे इन्फ्लामेशन म्हणजे आतून जी सूज असते हे पण हार्ट अटॅकचं एक रिझन असतं. तर बऱ्याच वेळेस आपल्याला असे न्यूज ऐकण्यात येतात की 50 वर्षाचा आहे, 60 वर्षाचा आहे, 40 वर्षाचा आहे, 35 वर्षाचा आहे आणि त्याला हार्ट अटॅक आला. तर हार्ट अटॅक बऱ्याच वेळेस हा सडन असतो, पण त्याच्या मागे फॅटी लिव्हर हे रिझन असू शकतं. त्याच्यामुळे आपण रेग्युलर आपलं चेकअप करत राहिलं पाहिजे, फॅटी लिव्हर आहे का नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, हे प्रिव्हेंट करण्यासाठी काही सिंपल गोष्टी आहेत जे की प्रत्येकानेच केले पाहिजेत. जसं की आपण रेग्युलर एक्सरसाइज केली पाहिजे, फास्टिंग केलं पाहिजे आठवड्यातून एकदा, हाय कॅलरी डाएट आणि जंक फूडचं प्रमाण कमी केलं पाहिजे. तर ह्या गोष्टी करून आपण हार्ट अटॅक आणि फॅटी लिव्हर दोघांचीही रिस्क कमी करू शकतो. तर आज आपण जाणून घेतलं की फॅटी लिव्हरच्या आजारामध्ये हार्ट अटॅकची रिस्क का वाढते आणि किती सोप्या पद्धतीने आपण त्याला कंट्रोल करू शकतो. धन्यवाद.